श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे कार्तिक एकादशी, तसेच देव उठणी एकादशी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेतून जागे होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हा दिवस देव उठणी एकादशी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस शुभ असून मांगल्यपूर्ण कामाला सुरुवात होते. या शुभ दिवशी भक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. यासह खास गोष्टींचे दान देखील करतात. या दिवशी अशी मान्यता आहे की एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांमधून सुटका होते. तसेच या व्रताचे शुभ फळ देखील आपल्याला बघायला मिळते. पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:46 सुरू होईल, तर 12 नोव्हेंबरला दुपारी 4:04 संपेल. उदय तिथीनुसार आपल्याला एकादशीचे व्रत हे 12 नोव्हेंबरलाच करायचे आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये असणारं मुलांचा आजारपण असेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या मुलांनी मागे राहू नये, पण पाहिजे तसे होत नाही. मग आपली मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा विवाह वेळेवरती जुळून येत नाही, संतान प्राप्ती होत नाही. अशा भरपूर समस्या आपल्या समोर असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती जर आपण या दिवशी काही उपाय व काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. आता आपण उठल्यानंतर आपले 2 हात हे जोडायचे आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि आपल्याला आपले दोन्ही हात आपल्या तोंडावरून फिरवायचे आहे. आता या दिवशी आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे. आता आपल्या घरामधील काही व्यक्ती अशा असतात की त्या या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही, पण अगदी ज्या व्यक्ती तुमच्या घरामध्ये नकारात्मक असतात की त्या नेहमी नकारात्मक बोलत असतात, आपण कितीही त्यांना सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे सारखी साडेसाती असते, सारखं आजारपण हे चालू असतं, तसेच घरामध्ये व्यसनाधीन व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या वस्तू टाकायच्या आहे. तर आता आपण अंघोळ ही शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरतीच करण्याचा प्रयत्न करावा. तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते, त्यामुळे आपण चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी. तसेच आपण 2 थेंब गंगाजल देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. या दिवशी पवित्र तीर्थस्थानी अंघोळ करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे, गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता यानंतर तिसरी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे आपल्याकडे जर आवळ्याचा रस असेल तर आवळ्याचा रस अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावा किंवा आवळ्याची पाने देखील तुम्ही या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर चौथी वस्तू म्हणजे तुम्ही तुळशीची माती किंवा तुळशीची वाळलेली काडी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. या 4 वस्तू आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. तर आपल्याला या सर्व वस्तू मिळाल्या नाही तर आपण कमीत कमी गंगाजल व हळद तरी अंघोळीच्या पाण्यामध्ये जरूर टाकावी. आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकत असताना या मंत्राचा जप हा करायचाच आहे. यामुळे आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो.
आता या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपण पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहे। या दिवशी काळा रंग चुकूनही आपण परिधान करायचा नाही, कारण की जेव्हा पण शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो। त्याचप्रमाणे या दिवशी आपण काळा रंग वर्ज्य करायचा आहे। तुमच्याकडे पिवळ्या रंगाची वस्त्रे नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल देखील सोबत दिवसभर सोबत ठेवायचा आहे। तसेच अगदी आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा देखील आपण खाली जे आसन बसण्यासाठी घेतो ते देखील काळ्या रंगाचं नसावं। आता ज्या आपण मुलांना किंवा मुलींना किंवा महिला व पुरुषांना व्यवसाय व नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध टाकायचे आहे आणि मध टाकूनच आपण अंघोळ करायची आहे। यामुळे तुम्हाला नोकरीमध्ये ज्या काही समस्या येत असतील तर त्या समस्या देखील दूर होतील व व्यवसायामधील अडचणी अडथळे देखील दूर होतील। जो पण करता पुरुष असेल त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण रोज 2 थेंब मध टाकावी व मध टाकताना आपण हा मंत्र देखील म्हणायचा आहे। आता या दिवशी आपण गोमातेची देखील पूजा ही करायची आहे। गोमातेला देखील आपण एक वस्तू खाऊ घालायची आहे। तर आपण 3 पिवळी केळी घ्यायची आहे आणि ही केळी आपण गोमातेजवळ घेऊन जायची आहे। पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकार्य आहे। मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात। आपल्या सर्वांना माहित आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे। मान्यतेनुसार गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात। गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते। तर या दिवशी तुम्ही गायीला 3 केळी खायला देऊ शकता किंवा अगदी एखादी चपाती घ्यायची आहे, त्या चपातीवरती थोडीशी हरभरा डाळ टाकायची आहे, थोडासा गूळ टाकायचा आहे, शुद्ध तूप आणि चिमूटभर हळद त्या चपातीवरती टाकायची आहे। या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि अशी चपाती देखील तुम्ही गोमातेला खायला द्यायची आहे। आपण गोमातेजवळ जायचं आहे। गोमातेच्या पायावरती आपण प्रथम पाणी घालायचं आहे। गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे। गोमातेला ओवाळायचं आहे। त्यानंतर तुम्ही गोमातेला ही चपाती खायला देऊ शकता किंवा गोमातेला 3 केळी खायला दिली तरी पण चालेल। आता ही केळी खायला दिल्यानंतर आपल्याला गोमातेच्या 3 प्रदक्षिणा देखील करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। प्रदक्षिणा करून झाल्यानंतर गोमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं आहे। आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे। मुलांच्या घरामध्ये आजारपण चालू राहत असेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल, विवाह जुळून येत नसेल, जे काही आहे ते आपण मनापासून आणि श्रद्धेने गोमातेला सांगायचं आहे। त्यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। यामुळे गोमातेचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। तसेच विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करावे। यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। आता गोमातेचे दर्शन घेतल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत ती सेवा फलदायी ठरत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।